आम्ही तर बुडणारच, पण तुम्हालाही सोबत घेऊन बुडणार. सध्या लखनौ सुपर जायंटची अवस्था अशीच काहीतरी दिसतीये. स्वतःच्या प्लेऑफच्या जागा जवळपास संपल्या आहेत, पण जाताना बाकी टीमचं गणित बिघडवायचं आहे हे त्यांनी ठरवल्यासारखं दिसतंय. आणि यावेळी त्यांची शिकार ठरली चेन्नई सुपर किंग्स. 7 विकेटने अशी धुलाई केली की सीएसकेचे चाहते सामना लवकरच विसरणार नाहीत. तसाही या सीझन मध्ये चेन्नईची परिस्थिती आधीपासूनच खराब आहे. प्रत्येक दुसऱ्या सामन्यात कुणीतरी खेळाडू जखमी होतोय. फॅन्स आधीच टेन्शन मध्ये आहेत की धोनी खेळणार की नाही. रोज नवे खेळाडू टीम मध्ये येत आहेत. कसाबसा संघाने 187 धावापर्यंत मजल मारली, पण लखनौचे ज्या पद्धतीने बॅटिंग केली या मॅच मध्ये त्यावरून अजिबात वाटत नव्हतं की समोर कोणताही दबाव आहे. या सामन्याची खरी गोष्ट होती ती म्हणजे आकाश सिंग. तोच आकाश सिंग जो आधी सीएसकेच्या टीमचा पार्ट होता, ज्याला टीमने सोडलं होतं, आणि आज तो समोर येऊन अशी बॉलिंग करून गेला की जुन्या टीमलाच उत्तर द्यायचं होतं. ऋतुराजला बाद केलं, संजू सॅमसनला बाद केलं, उर्विल पटेललाही परत पाठवलं आणि 4 ओव्हरमध्ये जवळपास 26 धावा देत 3 विकेट घेतल्या. सुरुवातीला चेन्नईची त्याने कंबर मोडली. तरीही कार्तिक शर्मा आणि शिवम दुबे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एक वेळ अशी होती की टीम 160 पर्यंत पोहोचणार की नाही असं वाटत होतं, पण शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी झाली आणि कसाबसा स्कोअर 187 पर्यंत गेला. तेव्हा वाटलं की सामना थोडाफार टक्कर होईल, पण मैदानावर मिच मार्श उतरला आणि आज त्याचा मूड जणू ठरवूनच आला होता की प्रत्येक बॉल सीमारेषेबाहेरच पाठवायचा आहे. ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली त्यामुळे सीएसकेचे बॉलर पूर्णपणे कोसळलेले दिसले. फक्त 38 चेंडूत 90 धावा. आणखी 2-3 चेंडू मिळाले असते तर कदाचित सीझन मधलं सर्वात वेगवान शतक आपल्याला पाहायला मिळालं असतं. दुसऱ्या बाजूला होता जॉश इंग्लिश. तोही जबरदस्त लयीत दिसत होता. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये लखनौचा पॉवर प्ले खूप कमजोर होता, पण इंग्लिश आल्यापासून टीमचं संपूर्ण टेम्पो बदललाय. आता ही टीम पॉवर प्ले मध्ये मोठ्या धावा करतायत. आणि शेवटी आलं निकोलस पुरनवर. पूर्ण सीझन मध्ये तो फारसा धोकादायक दिसला नाहीये, पण आज मैदानात उतरल्यावर त्याने थेट सामना संपूर्ण टाकला. विशेषतः अंशुल कंबोजच्या ओव्हरमध्ये जे झालं ते कंबोज स्वतःही विसरू इच्छित असेल. सलग बाउंड्री, त्यानंतर पुन्हा मोठे फटके. परिस्थिती अशी झाली की अंशुल कंबोजचं नाव IPLच्या सर्वात महागड्या स्पेलमध्ये नोंदवलं गेलंय. 2 ओव्हर पेक्षा थोड्या जास्त मध्ये 60 पेक्षा जास्त धावा. T20 क्रिकेटमध्ये अशी मार खूप वेळा पाहायला मिळते. आज सीएसकेच्या बॉलर्सने पूर्णपणे यांची धुलाई केली, पण मुकेश चौधरी महागडे ठरले. स्पेन्सर जॉन्सनवर प्रभाव टाकू शकला नाही आणि नूर अहमदने थोडासा कंट्रोल ठेवला, पण विकेट्स मिळाल्या नाहीत. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण झाला की हाकील हुसेनला तुम्ही बाहेर का बसवलं, कारण तो इनफॉर्म प्लेयर होता. कारण ज्या ज्या सामन्यात हुसेन खेळला आहे तिथे सीएसकेला फायदा झालाय. तो पॉवर प्ले मध्ये विकेट्स काढतो आणि समोर लखनौचे परदेशी ओपनर्स होते ज्यांना सुरुवातीला स्पिन खेळताना अडचण येऊ शकत होती, पण तरी त्यांनी त्याला संधी दिली नाही आणि तिथेच सामना हातातून निसटला असेल. आता स्टीफन फेमिनला लोक प्रश्न विचारताय की नेमकं प्लॅन काय होतं. ज्या कॉम्बिनेशनने सामने आपण जिंकत होतो त्यात अचानक बदल का केला. कारण हा फक्त पराभव नव्हता की ही एकतर्फी धुलाई झाली या मॅच मध्ये. तरीही चेन्नईसाठी एक सकारात्मक गोष्ट होती आणि ती होती म्हणजे कार्तिक शर्मा. 20 वर्षाच्या या बॅट्समनने पुन्हा एकदा जबाबदारी घेत शानदार खेळ दाखवला. टीम अडचणीत असताना त्याने डाव सावरला. 42 चेंडूत 71 धावा केल्या. सलग चांगल्या इनिंग्स खेळून त्याने दाखवलं की टीमने योग्य खेळाडूवर विश्वास ठेवला आहे. शिवम दुबे ही शेवटी फटकेबाजी केली. लोक त्याला सतत ट्रोल करत होते, पण शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याने रन काढून
टीमला एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवलं. पण खरी अडचण चेन्नईसाठी मोठ्या खेळाडूंची आहे. ब्रेव्हिस या सीझन मध्ये अजिबात चालला नाहीये. मोठ्या सामन्यांमध्ये त्याच्या धावा झाल्या नाहीत आणि जेव्हा मोठे खेळाडू फेल होतात तेव्हा दबाव तरुण खेळाडूंवर येतो. दुसऱ्या बाजूला लखनौ बद्दल बोलायचं झालं तर ही टीम अजूनही खूप धोकादायक दिसतीये, विशेषतः त्यांची फास्ट बॉलिंग. मोहसिन खान, मयंक यादव, अवेश खान, प्रिन्स यादव, आकाश सिंग जणू फास्ट बॉलरची एक फॅक्टरीच तयार झाली आहे इथे. जर या टीमला सुरुवातीपासूनच जॉश इंग्लिश आणि हसरंगा मिळाले असते तर कदाचित ही टीम पॉइंट्स टेबलच्या टॉप वरती पण असती. कारण मिच मार्श, पुरन, इंग्लिश, मार्क्रम आणि रिषभ पंत सारखे बॅट्समन कोणत्याही बॉलिंग अटॅकची चांगली धुलाई करू शकतात. आजच्या सामन्यातही तेच झालं. आधी आकाश सिंगने बॉलिंगने सामना बनवला, मन मिच मार्शने बॅटिंगने संपवला आणि शेवटी निकोलस पुरनने पूर्ण कहाणीवरती शिक्कामोर्तब केलं. आता प्रश्न हा आहे की सीएसके अजूनही क्वालिफाय करू शकते का? तर गणित अजून जिवंत आहे. 2 सामने बाकी आहेत आणि एक आहे SRH विरुद्ध आणि एक आहे GT विरुद्ध. दोन्ही मॅच जिंकले तर संधी निर्माण होऊ शकते, पण ज्या पद्धतीने टीम खेळतीये तिथून कमबॅक करणं अजिबात सोपं दिसत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला लखनौ आता बाकी टीमचं गणित बिघडवण्यासाठी मॅचमध्ये आणि त्या मूडमध्ये दिसतीये. राजस्थान आणि पंजाब सारख्या टीमसाठीही आता धोक्याची घंटा वाजली आहे. कारण जेव्हा एखाद्या टीम कोणत्याही दबावाशिवाय खेळते तेव्हा ती सर्वात जास्त धोकादायक बनते.